नमस्कार, रोकटोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, आपल्या देशांच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सील नसलेल्या पंजाब जवळच्या बॉर्डरवरून अतिरेकी बिनधास्तपणे या देशात घुसतात आणि दहशतवादी हल्ला करतात. पठाणकोट एअर बेसवर हल्ल्यानं हे सगळं चित्र मागच्या आठवड्यात आम्ही स्पष्टपणे आपल्याला दाखवलं होतं. पण आता चक्क भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा हल्ला झालाय. पठाणकोटवरचा हल्ला करणारे बाहेरच्या देशातले अतिरेकी पाकिस्तानी होते, मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला करणारे हात दुर्दैवाने भारतीय आहेत. नाशिकच्या अधिकृत आणि सरकारी करन्सी प्रेस नोटमध्ये तब्बल 30,000 कोटींच्या बोगस नोटा छापण्यात आल्या. एवढा मोठा घोटाळा दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण मी अभिमानानं सांगू इच्छितो की Zee24 तासनं त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला. ही बातमी आम्ही पहिल्यांदा ब्रेक केली. चांदीसारखी दिसणारी सुरक्षा तार नसलेल्या 1,000 रुपयांच्या सुमारे 30 कोटी 1,000 रुपयांच्या 30 कोटी नोटा सरकारी प्रेसमध्ये छापण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 10 कोटी नोटा बाजारात सर्क्युलेशनमध्ये येईपर्यंत या प्रकरणाची साधी पुसटशी कल्पना देखील कोणाला नव्हती. आणि हे कमी झालं म्हणून की काय, वॉटरमार्क नसलेल्या 30 टनाच्या नोटा गुपचूप जाळण्यात देखील आल्या. नाशिकच्या सरकारी नोटांच्या छापखान्यात हा सगळा सावळा गोंधळ सुरू असताना रिझर्व्ह बँक काय करत होती? नोटा चलनात येईपर्यंत ही घोडचूक लक्षात आली नाही. इथं कुणाचा क्वालिटी कंट्रोल वगैरे काही प्रकार आहे की नाही? होशंगाबादच्या सिक्युरिटी पेपर मिलमधून आलेला हा कागद सदोष होता, तर मग तो कागद स्वीकारण्या अगोदर कुणीच कसा चेक केला नाही? मेक इन इंडियाच्या अंतर्गत नवीन नोट पेपर लाईन म्हणजे NBNPL प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. पण त्याच प्रोजेक्टचं काम करणारे मॅनेजर HK वाजपेयी आणि डेप्युटी मॅनेजर रवींद्र सिंग यांना आता या प्रकरणातून निलंबित करण्यात आलंय. पण फक्त हेच या घोटाळ्याला जबाबदार आहेत की आणखीन कुणी? केवळ प्रिंटिंग प्रेसच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून RBIला आपली जबाबदारी झटकता येणार आहे का? सदोष चांदीच्या तारा पुरवणाऱ्या अरिस्टोक्रॅट या इंटरनॅशनल कंपनीला नोटीस द्यायला इतका उशीर का झाला? कंपनीला ब्लॅकलिस्ट करता येत नाही, मग या घोटाळ्याला नेमकं जबाबदार कोण ठरणार? असा प्रकार जगाच्या पाठीवर इतरत्र घडला असता तर काय झालं असतं? किंवा असा प्रकार कुठेतरी इतक्या महत्वाच्या बाबतीत घडतो का? आणि अशा प्रकारचे चलनी घोटाळे मुळात होण्यापासून आम्ही रोखणार तरी कसे? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. चलनी घोटाळा. चलनी घोटाळा या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ही आहे नाशिक शहरातील करन्सी नोट प्रेस, म्हणजेच नोटा छापण्याचा अधिकृत सरकारी कारखाना. CISFच्या कठोर सुरक्षा व्यवस्थेत शेकडो कामगार इथं दररोज 20, 50, 100, 500 आणि 1000च्या नोटा छापत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी याच प्रेसमध्ये चक्क सुरक्षा तार नसलेला कागद वापरण्यात आला. एका कागदावर 9x4 अशा पद्धतीनं 36 नोटांची छपाई करण्यात येते. त्यातील एका ओळीत ही तार टाकण्यात आलेली नव्हती. ज्या कंपनीकडून हा कागद घेतला त्याची कुठलीही तपासणी न करता थेट नोटा छापण्यात आल्या आणि सरळ रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात आल्या. पता चला की 47 बंडल्स 47 into 47 into 1000 इतने नोट चला गया ऐसा पता चलता है. देखिए, इसमें कितना नोट चला गया, कितना क्या है, इसका मतलब नहीं होता है. फेस वैल्यू के ऊपर मत जाइए. सवाल सिक्युरिटी का है. सरकारी प्रेसमध्ये छापलेल्या मात्र बनावट ठरलेल्या 5 AG आणि 3 AP सिरीजच्या या 1000च्या नोटा न तपासताच बाजारात सर्क्युलेशनमध्ये आणल्या. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर या सगळ्या घोळाचा खुलासा झाला. या नोटांचा कागद होशंगाबाद पेपर प्रेसमधून आला होता. या प्रकरणी आता तिथले 2 अधिकारी आणि नाशिक करन्सी नोट प्रेसच्या 3 कामगारांना निलंबित करण्यात आलंय. हे कमी झालं म्हणून की काय, वॉटरमार्क नसलेल्या तब्बल 30 टन नोटा गुपचूप जाळण्यात आल्याचा दुसरा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यामुळे देशाच्या आर्थिक सुरक्षेचे धिंडवडे निघालेत. हमारी सिक्योरिटी कितने धोखे में है. आज हम क्या काम कर रहे और बोल रहे थे कि पहले जब गवर्नमेंट के ताबे में था कारखाना, तब बोल रहे थे कि कॉर्पोरेशन होने के बाद वो एफिशिएंसी बढ़ेगी, प्रोडक्शन बढ़ेगा, क्वालिटी बढ़ेगी. लेकिन हुआ ये है आज के सामने जो है, इसके पहले कभी नहीं हुआ था.
एकीकडे देशविघातक शक्ती बनावट नोटा छापून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करते. आता सरकारी प्रेसमध्येच बनावट नोटा छापल्या जात असतील तर हा देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावण्याचाच प्रकार आहे. या भोंगळ कारभाराची गंभीर चौकशी होण्याची गरज आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. चलनी घोटाळा या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहताना आपल्या लक्षात आलं असेल प्रेक्षको की किती धक्कादायक प्रकरण आहे. 2005 साली 6 साली आपल्याकडे महाराष्ट्रात तेलगी प्रकरण झालं होतं. त्या तेलगीपेक्षा हा मोठा घोटाळा आहे की काय, अशा स्वरूपाची चिन्ह आता सुकृत दर्शनी तरी आपल्याला दिसतात. आणि याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि लेखक उद्योजक जयराज साळगावकर. जयराज साळगावकर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर श्रीकांत देशपांडे, माजी व्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. श्रीकांत देशपांडे नाशिकहून आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर टी ए अडके, माजी सचिव प्रेस मजदूर संघ, ते देखील नाशिकहून आपल्याबरोबर आहेत. आणि योगेश खरे, झी मीडियाचे प्रतिनिधी, ज्यांनी हा सर्व घोटाळा उघडकीस आणला आणि त्यातून एक धक्कादायक वास्तव आणि त्याची व्याप्ती आपल्या लक्षात आली, ते योगेश खरे हे देखील आपल्याबरोबर. आणि काही क्षणात चलन अभ्यासक विवेक खरे हे देखील आपल्या बरोबर असणार आहेत. आपण जो पहिला मुद्दा चर्चेला घेणार आहोत तो आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो पहिला मुद्दा आहे, चलनी घोटाळ्याला नेमकं जबाबदार कोण? चलनी घोटाळ्याला नेमकं जबाबदार कोण? आपण थेट जाऊया टी ए अडके यांच्याकडे. टी ए अडके, आपण आता मगाशी असं सांगितलं होतं की या सगळ्याला जबाबदार इथला भोंगळ कारभार आहे. पूर्वी तर हा संपूर्ण सिक्युरिटी प्रेस कारखाना सरकारच्या ताब्यात होता. नंतर त्याचं महामंडळ करण्यात आलं. सरकार ते महामंडळ याच्यामुळे अशा प्रकारचा घोटाळा झाला. नक्कीच. कारण ज्या वेळेला तुम्ही सरकारी कारखान्यामध्ये होता त्यावेळेला अनेक ठिकाणी त्याचं चेकिंग व्हायचं. एकदा ते शीट छापल्यानंतर त्याचं कलर एक्झामिनेशन व्हायचं. नंबरिंग झाल्यानंतर त्याचे नंबर चेक व्हायचे. त्या ठिकाणी ती प्रत्येक नोट तपासली जायची. आता मॅनपॉवर कमी केला, माणसं कमी केले आणि सगळं ऑटोमेशन झालेलं आहे. सगळं मशीन पाहते. माणसाचं काम त्याच्यात शक्यतो कमी झालेलं आहे. साहजिकच मग अशा ज्या चुका होतात त्या निघून जातात. त्यामुळे ऑटोमेशन अडके, आपल्या सगळ्या बोलण्याचा जो रोख दिसतोय तो सरकारकडून महामंडळाकडे गेला आणि महामंडळाने एफिशियन्सी येण्याकरता, इफेक्टिव्हिटी येण्याकरता, त्याची उत्पादकता वाढण्याकरता काही निर्बंध लावले, काही माणसं कमी केली, अनुत्पादकता कमी केली. या सगळ्याचा हा परिणाम. म्हणजे एक प्रकारे आपण या सगळ्याची जबाबदारी जी ढकलताय ती सगळी जबाबदारी या महामंडळावर ढकलताय. यात जे कर्मचारी होते महामंडळावर, असं नाही, बोला महामंडळावरच सगळी जबाबदारी असं नाही, माणसं जबाबदार तिथं आहेतच. पण मग मला तुम्ही सांगा, त्या माणसांनी पाहिलं पाहिजे. पण मुख्य जे आहे टी ए अडके, काय प्रकारचा घोटाळा झालाय? किती हजार कोटी चलनात आले, किती हजार कोटी आता आरबीआय कडे पडून आहेत आणि किती हजार कोटी नोटा जाळण्यात आल्या? किती हजार कोटी नोटा आता आमच्या खिशामध्ये, जयराज इकडे बसलेत, आमच्या खिशामध्ये ज्या 500च्या 1000च्या नोटा आहेत या बनावट आहेत का? ज्या ऑफिशियली आम्ही बँकेतनं घेतलेल्या आहेत, आम्हाला एटीएम मधनं मिळालेले आहेत, ते मला कसं सांगता येणार? मी आता बाहेर आहे, त्यामुळे मध्ये काय आहे नेमकं मला आजही सांगता येणार नाही. प्रत्यक्ष सांगू का, हे जे घोटाळे तुम्ही म्हणता हे खरोखर झालेत की नाही हे सुद्धा मला सांगता येणार नाही. कारण सांगतो की हे जे लोक सांगतात सिक्युरिटी थ्रेट नोटांमध्ये नाही, ही गोष्ट घडूच शकत नाही. याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. कारण ज्या वेळेला नोट तयार होते आणि तिथं तो सिक्युरिटी थ्रेट टाकला जातो कागदामध्ये, त्याच्यात अनेक प्रकारच्या चेकिंग होतात. मॅन्युअल चेकिंग होतं आणि मशीन सुद्धा चेक करते, ऑटोमॅटिक मशीन आता सगळ्या आहेत. तोच पेपर जेव्हा मशीनवर लावला जातो तर मशीन त्या कागदामध्ये थोडा जरी डिफेक्ट असला तर मशीन ऑटोमॅटिक बंद पडते. ती मशीन दाखवते काय चूक आहे ते. त्याच्यातून सिक्युरिटी थ्रेट नसलेल्या नोटा जाणं
ही गोष्ट मला अजूनही अविश्वसनीय वाटते. आज बघा तुम्ही बाजारामध्ये एखादी भाजीवाली बाईला नोट दाखवली तर ती पाहते सिक्युरिटी थ्रेड आहे की नाही. कोणी सामान्य माणूस सुद्धा ते सिक्युरिटी आणि तो लगेच दिसतो. त्या एवढ्या लोकांच्या नजरेतून तो सुटलाय. ही बातमी खरी आहे की खोटी आहे मला माहित नाही, पण जर सुटला असेलच तर तो कसा घडला हे खरं म्हणजे एक मोठं आश्चर्य आहे. नाही बरोबर आहे. टी एन आडके, तुम्ही दोन्ही बाजूनी म्हणताय की हे घडल्याचं आश्चर्य व्यक्त करताय आणि हे घडलं किंवा घडलं नाही याबद्दल शंका देखील व्यक्त करताय, परंतु आरबीआयनीच आणि जे आता प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, ज्या नोटांचे नंबर 5AG आणि 3AP 5AG आणि 3AP यांनी सुरुवात होत आहेत, अशा प्रकारच्या नोटा या डिफेक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे अशा हजारो नोटा चलनातनं बाद करण्याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेला आता कोणताही पर्याय उरलेला नाही. रिझर्व्ह बँकेने अशा अनेक नोटा परत घेतलेल्या आहेत. हे बरोबर आहे की नाही टी एन आडके? नाही, मला माहित नाही ते, कारण ह्या नोटा माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत. परंतु जर घडलेलं असेल तर तुम्ही एवढ्या बातम्या देता म्हणजे ते घडलेलं आहे नक्की. मला अविश्वसनीय वाटतं एवढ्यासाठी. हे घडूच कसं शकतं? एवढी माणसं काय करीत होते? जेव्हा तो पेपर मॅन्युफॅक्चरिंग एका सीटला 5 पॅनल असतात, त्या बाकीच्या पॅनलमध्ये त्या सिक्युरिटी थ्रेड आहे, नेमका एकाच पॅनलमध्ये तो सिक्युरिटी थ्रेड नाही, तर 4 नोटामध्ये तुम्ही सिक्युरिटी थ्रेड टाकता आणि 5व्या पॅनलमध्ये नेमका तो टाकत नाही, असं कसं घडलं? आपण जेव्हा घडलेलं आहे. टी एन आडके, आपण जेव्हा कार्यरत होता तेव्हा असं एकही उदाहरण घडलं नाही, वॉटरमार्क असलेल्या वॉटरमार्क नसलेल्या नोटा छापल्या गेल्या नाहीत असं म्हणायचं आपल्याला? नाही, घडलेलं नाही अजून. तसंच असं कधी होऊ शकत नाही. घडलं हे वस्तुस्थिती आहे आजच्या परिस्थितीमध्ये. तुम्ही म्हणता हे बातम्या खरे असतील तर असतील, त्याबद्दल मी काही नाकारत नाही त्या, पण असं कारण घडण्याचा अर्थ असा की अनेक ठिकाणी लोक चेक करतात. मॅन्युफॅक्चरिंग होताना ते चेक होते. नोटा ज्यावेळेला त्या तो पेपर ज्यावेळेला मशीनवर प्रिंटिंग करता लोड होतो त्यावेळेला अनेक लोक चेक करतात. शिवाय ती मशीन ऑटोमॅटिक आहे, त्याच्यामध्ये डिफेक्ट पेपरमध्ये सुद्धा मशीन दाखवते. मग याच्यातून तेवढ्याच्या नजरेतून तो पेपर सुटला कसा, हे खरं म्हणजे एक गुड आहे. बरोबर. आपण याच्यावर श्रीकांत देशपांडे यांच्याशी बोलूया. श्रीकांत देशपांडे, हे सगळं नाशिकच्या टांगसाळीमध्ये घडत असताना, प्रिंटिंग प्रेसमध्ये घडत असताना, नोटा छापल्या जात असताना, त्या नोटा एक प्रकारच्या डिफेक्टिव्ह नोटा बनत असताना आरबीआय काय करत होतं? या संदर्भात एक मुख्य गोष्ट मी सांगू इच्छितो, ती म्हणजे की मी कुठल्याही प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं प्रतिनिधित्व करत नाही. मी रिझर्व्ह बँकेतून 10 वर्षापूर्वी उपमहाव्यवस्थापक म्हणून रिटायर झालो. त्यामुळे आणि या संदर्भात मला जी काही माहिती आहे ती केवळ मीडियातून समजलेली माहिती आहे. 12 तारखेच्या सकाळमध्ये असं वाचलं मी की रिझर्व्ह बँकेच्या जनसंपर्क विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक अल्पना किल्लावाला यांनी असं म्हटलंय की ह्या ज्या नोटा आहेत ह्या बँकेकडे आलं तर त्यांना कारण जनरली काय होतं की फोर्ज नोट ज्या म्हणजे व्हॉट यू कॉल दिस की बनावट सुरक्षा धागा किंवा सुरक्षा सिक्युरिटी थ्रेड ज्याला म्हणतात, ह्या जर त्या नोटामध्ये नसेलच तर ती नोट बनावट नोट होते, ती खरी नोट राहत नाही. आणि अशी खरी नोट जर बँकेकडे गेली तर ती टेंडर करणाऱ्या माणसाला परत मिळत नाही. मी अल्टिमेटली त्या माणसाचं ते नुकसान होतं. तर त्या सकाळमध्ये असं छापलं होतं की त्या आमच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी सांगितलंय की अशा नोटा जर बँकेकडे आलं तर त्या त्यांना बदलून देण्यास सांगण्यात येतील आणि पुन्हा या नोटा सर्क्युलेशनमध्ये येणार नाहीत अशी काळजी घेण्यात येईल असं त्या सकाळमध्ये माझ्या वाचण्यात आलं. त्यामुळे रिझर्व्ह बँक काय करत होते हा प्रश्न तसा उद्भवत नाही. विवेक खरे, आतापर्यंत आम्ही तेलगीनी केलेले बनावट स्टॅम्प आणि प्रेसनं तयार केलेल्या बनावट नोटा याचे कंपॅरिझन मनातल्या मनात करायचा प्रयत्न करत होतो. आपण या सगळ्याचे अभ्यासक आहात, चलन अभ्यासक आहात, आपल्याला काय वाटतंय तेलगीचा बनावट स्टॅम्प प्रकरण आणि इथे असलेल्या या अशा प्रकारच्या डिफेक्टिव्ह दोषपूर्ण नोटा हे दोन्ही एकाच प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत? विवेक खरे.
हे देशद्रोहाचे गुन्हे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि मी तशी जाहीर मागणीही लवकरच करणार आहे किंवा आपल्या माध्यमातून आत्ताच करतो. रिझर्व्ह बँकेच्या तर्फे रिटायर गृहस्थ आता कोणी देशपांडे म्हणून बोलत होते. आता मी तुम्हाला सांगतो, सिक्युरिटी प्रेस जेव्हा बँक नोटा छापते रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ऑर्डर बरहुकूम, तर त्याचं डिझाईन पहिले ॲप्रूव्ह करून घेते छापायला घेण्यापूर्वी. छापून झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे इन्स्पेक्टर्स नाशिकला किंवा देवासला किंवा अन्य ठिकाणी प्रेसमध्ये जाऊन आज बाजारामध्ये चलनात ज्या बँक नोटा आहेत, म्हणजे आता 1000 रुपयाच्या नोटेचा हा विषय म्हणून 1000 रुपयाबद्दल बोलू, त्या बरहुकूम ह्या नोटा नवीन छापलेल्या प्रेसमध्ये आहेत याचं प्रूफ सर्टिफिकेट देते. त्यानंतरच त्या नोटांवर नंबरिंग होऊन त्या रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात दिल्या जातात. यामुळेच आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने आरबीआयने नोटा इश्यू पहिले स्वीकारल्या का आणि ते इश्यू का केल्या? आरबीआयचे पहिले जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत या सर्व मंडळींना पहिल्यांदा सस्पेंड करायला हवाय. विवेक खरे 5, 50, 100, 200 समजू शकतो, परंतु इथे आमची माहिती जर बरोबर असेल आणि ती बरोबर आहे, ते म्हणजे 30,000 कोटी रुपयाच्या चुकीच्या नोटा छापण्यात आल्या आणि या सगळ्या नोटा 1000 रुपयाच्या चलनामध्ये होत्या. म्हणजे 30 आणि यातल्या 20 कोटी नोटा आजही रिझर्व्ह बँकेकडे आहेत. पण 10 कोटी नोटा, 10 कोटी रुपये नाही, 10 कोटी 1000 रुपयाच्या नोटा या चलनात आल्या आणि त्या सगळ्या नोटा ज्या आहेत या एक प्रकारे अशा दोषपूर्ण आहेत. हा जो साईज ऑफ घोटाळा दिसतोय त्याची जी व्याप्ती आहे. उदयजी बोला. बोला. हो, ती जरा अजून त्याला 300 म्हणजे 10 कोटी नोटा, याचा अर्थ 10,000 कोटी रुपये झाले. आणि एक नोटेचं आयुष्य हे साधारणपणे 500 ते 600 ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे याच्या हातातून त्याच्या हातात गेली आणि तिथे त्या नोटेचं आयुष्य संपतं असं गृहीत धरलं जातं. किमान आपण 300ने जरी गुणाकार केला तर 10,000 कोटी गुणिले 300 इतक्या ह्याची व्याप्ती आहे इफेक्टिव्हली. आता प्रश्न असा येतो की समजा त्या कागद कारखान्याची चूक झाली, करन्सी नोट प्रेसनी तो चेक न करता स्वीकारला का? स्वीकारला तर स्वीकारला, त्या नोटा छापल्या का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिझर्व्ह बँकेनी चे इन्स्पेक्टर्स नाशिकला जाऊन तेव्हा जे इन्स्पेक्ट केले असतील ते काय करत होते? त्यांची नावं आधी आरबीआयला तुम्ही इन्सिस्ट करा, ते जे इन्स्पेक्टर गेले होते ते जाहीर करा. मी थोडासा हटके एक मुद्दा तुम्हाला सांगतो, जरा कॅमेरामॅननी जर फोकस केलं तर हा एक स्टँडिंग कमिटीच्या पार्लमेंटचा 2010 मधला रिपोर्ट आहे. त्यातली कमिटीची वाक्य मी तुम्हाला फक्त एक वाचून दाखवतो. CMD SPM CIL washed off his hands during evidence stating counterfeit matter remains with the government. I am basically their vendor. The committee are surprised at this explanation coming from the chief executive of a responsible corporate organization entrusted inter alia with the responsibility of providing design part of currency notes to the government. In the opinion of the committee, SPM CIL is not just a vendor but a government agent equally accountable for production of an ideal currency which cannot be easily counterfeited. जयराज अलीकडचा अजून एक सांगतो. एक मिनिट आपण विवेक खरे याच मुद्द्यावर आपण जयराज साळगावकर यांचं मत काय ते घेऊया. जयराज साळगावकर, जगाच्या इतिहासात अशा प्रकारे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सरकारी प्रेसमध्येच जिथं नोटा ऑफिशियली अधिकृतरित्या छापल्या जातात, बनावट नोटा नाही म्हणत आहे, तिथंच अशा प्रकारचा घोटाळा जगाच्या इतिहासात कुठल्या तरी पेपर प्रिंटिंग प्रेसमध्ये पाहिला आपण? हे जे काय झालंय, जी बातमी आहे ते अशक्यप्राय वाटतंय. ते तर नाशिक सिक्युरिटीचे अडके सांगतायत त्याप्रमाणे. एकतर होशंगाबादची पेपर मिल ही मॉडर्न पेपर मिल आहे, तिथे अशा प्रकारच्या चुका होणं कठीण आहे. बरं, चूक झाली तर ती त्यांच्या क्वालिटी कंट्रोलने पास करणं हेही कठीण आहे. त्यानंतर तो पेपर नाशिक सिक्युरिटीने प्रेसने घेणं
हेही अशक्यप्राय आहे, कारण त्यांना कळतं क्वालिटीमध्ये काय फरक आहे. तो एवढं म्हणून थांबलेलं नाही. तर 6 पॅनेलचा जो शीट जातो त्यातल्या एका पॅनेलवर त्यांनी अल्युमिनियम फॉईल जी जाते, सिल्वर फॉईल, ती लावलेली नाही आहे. हेही अशक्य आहे. मग काही नोटांमध्ये म्हणजे पेपर मेकिंगच्या वेळेला जो वॉटरमार्क होतो तो वॉटरमार्कही नाही आहे. हेही अशक्य आहे. तर एवढ्या अशक्यतेच्या वेगवेगळ्या अडसर दूर करून या नोटा परत रिझर्व्ह बँकेकडे जातात, त्याच्यावर नंबरिंग होऊन, आणि रिझर्व्ह बँक ते ॲक्सेप्ट करते. हेही अशक्य आहे. आणि ती परत बाजारात टाकते, हे त्याहून अशक्य आहे. त्यामुळे हे जे काही दिसतंय ते सरळ नाही आहे. याच्या मागे दुसरं काहीतरी कारस्थान आहे. जयराज साळगावकर, काय कारस्थान आहे हे बघा. 190 विविध बँकांनी आणि जागरूक नागरिकांनी रिझर्व्ह बँकेला हजाराच्या नोटेमध्ये सुरक्षा तार नसल्याचं लक्षात आणून दिलं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने TR गौडा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली आणि भारतीय नोटेला कागद पुरवणाऱ्या होशंगाबाद कागद कारखान्याच्या व्यवस्थापकांची या प्रकरणात बदली करण्यात आली. तसंच व्यवस्थापकीय दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात आलं. एवढा मोठा घोटाळा हे केवळ व्यवस्थापक आणि त्यांचे 2 व्यवस्थापकीय दर्जाचे अधिकारी. जयराज साळगावकर, इज इट पॉसिबल? आम्ही हा खेळखंडोबा करतोय आमच्या अर्थव्यवस्थेचा. हे अत्यंत सिरियस गोष्ट आहे. हे ऑफिशियल काउंटर फिटिंग आहे. नाशिक सिक्युरिटी प्रेसच्या त्याला नाशिक इन्सिक्युरिटी प्रेस म्हणायला पाहिजे, असं होत असेल. खरे काय सांगाल तुम्ही? खरे बोला. उदयजी, मी त्याच रिपोर्ट मधलं एक वाक्य वाचतो परत. मी इन एनी केस द व्हेरी थॉट ऑफ इंडियाज करन्सी बिंग प्रिंटेड इन 3 डिफरंट कंट्रीज इज अलार्मिंग टू से द लिस्ट. ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर फेटफुल पिरियड our entire economic sovereignty was at stake. आपली करन्सी पाकिस्तानमधील क्वेटा या शहरात रिपोर्ट दाखवतो आहे, छापली जाते. हे सगळ्यांना माहिती आहे. नेपाळमध्ये आपले 500 रुपये आणि 1000 रुपये घेत नाहीत, कारण ते काउंटरफिट होतात. हेही सगळ्यांना माहिती आहे. परंतु काउंटरफिट दुसऱ्या देशाने करणं किंवा एखाद्या लबाड माणसाने करणं ही गोष्ट वेगळी, आणि सरकारनेच ते काउंटरफिट करणं, सरकारी यंत्रणेमधूनच ते काउंटरफिट होणं ही गोष्ट वेगळी, आणि ती भयावह आहे. योगेश खरे, ब्रेकवर जाण्यापूर्वी मला तुमच्याकडे आलंच पाहिजे. योगेश खरे, हा सगळा प्रकरण महाराष्ट्रामध्ये लावून कोणी जर धरला असेल तर ते झी24 तासचे प्रतिनिधी, झी मीडिया कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी म्हणून आपण या प्रकरणाचा पाठपुरावा केला, छडा लावलात. या संपूर्ण शोधपत्रकारितेचा एक नमुना आपण महाराष्ट्रासमोर दिलात. 2005ला भारतीय प्रतिभूती मुद्रणालयातील स्टॅम्प घोटाळा उघड झालेला होता. त्यात 30,000 कोटी रुपयांचे स्टॅम्प वाहतुकीत गहाळ झालेले होते. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, त्यावेळी जे गहाळ झाले होते त्याचा काही तपास लागला? दुर्दैवाने अजून लागलेलं नाही. खरं म्हणजे फक्त ते सगळं जे आरोप आहेत ते सगळे आरोप रेल्वे व्यवस्थापनावर टाकण्यात आले, RPFवर टाकण्यात आले, आणि RPFच्या अनेक बड्या आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे रेल्वेने सुद्धा पुन्हा या अधिकाऱ्यांना पुनर्स्थापित करून घेतलंय. म्हणजे ज्यांनी हा सगळा घोटाळा केला, 30,000 कोटी रुपयांचे स्टॅम्प्स कुठे गायब झाले ते कुणालाच समजलेलं नाही. प्रत्येक राज्याच्या सरकारने हे स्टॅम्प्स मागवलेले होते. 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये किमतीचे हे सगळे स्टॅम्प्स अगदी रेल्वेतल्या वॅगनमधून सगळे गायब झालेत. गुन्हे दाखल झालेत, सगळ्यांनी आपली कागदी कारवाई पूर्ण केली, मात्र त्याचा तपास अजूनपर्यंत केलेला नाही. त्याचे त्या स्टॅम्प सुद्धा अजून परत मिळालेले नाहीत. तेलगी जरी मध्ये गेलेला असला, तेलगीचा बनावट स्टॅम्प्स घोटाळा तो वेगळा, पण हा स्वतः सिक्युरिटी प्रेसच्या दुर्लक्षामुळे किंवा त्यांच्या ह्या बोगस कारभारामुळे झालेला घोटाळा होता. आणि हे स्टॅम्प्स अद्यापपर्यंत तिथं परत मिळालेले नाही. ISP जी ही संघटना आहे, म्हणजे भारतीय जसं चलार्थ पत्र मुद्रणालय आहे, करन्सी नोट प्रेस आहे, तसेच भारतीय प्रतिभूती मुद्रणालय ज्याला ISP म्हटलं जातं, त्यामध्ये सुद्धा हा एवढा मोठा घोटाळा झाला आहे. नाशिकमध्ये याच प्रेसमध्ये पासपोर्ट सुद्धा छापले जातात. पासपोर्टचा सुद्धा घोटाळा झालाय. म्हणजे इतका सगळा घोटाळा या ठिकाणी होतोय आणि गोपनीयतेच्या नावाने हे अजूनही या ठिकाणी सगळं काही दाबलं जातं. म्हणजे गोपनीयतेच्या नावाखाली योगेशजी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनमानी चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, असा थेट आरोप आहे आपला. नक्की तसंच सुरू आहे.
जर हे प्रकरण आज लावून धरलं नसतं झी 24 तासनं तर कदाचित या ठिकाणी सस्पेन्शन झाले नसते आणि पुढची कारवाई झाली नसती. आज हे प्रकरण जवळजवळ 2-3 महिन्यांपासून होशंगाबादमध्ये सुरुवातीला समोर आलं, पण हे नाशिकमध्ये समोर आलं नाही. हे सगळं दाबादाबीचं प्रकरण झालं. नाशिकमध्ये कुठेही हे बाहेर आलं नाही, कारण की सगळं गोपनीयतेच्या नावाखाली कोणीही बोलत नाही आणि बाहेर काहीच सांगितलं जात नाही. तर ज्यावेळेस हे प्रकरण आम्हाला समजलं, त्यावेळेस ज्यावेळेस आपण ह्या बातम्या लावायला सुरुवात केली, त्यावेळेस याचं सस्पेन्शन झालंय. यावरून आपल्याला लक्षात येतं की असे अनेक घोटाळे दाबले जातात आणि ते मधल्यामध्ये दडप होतात, ज्यामध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान हे देशाचं होत असतं. प्रेक्षक किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे आणि तो उघडकीला आणण्याकरता काय प्रकारची पत्रकारिता आमच्या सर्व पत्रकार मित्रांना करावी लागले हे आपण पाहिलेत. याच एकूण घोटाळ्याच्या अनेक पदरांची चर्चा करूया. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय चलनी घोटाळा. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय चलनी घोटाळा. प्रेक्षक आता जे आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहिलं ती अत्यंत धक्कादायक गोष्ट होती आणि ती म्हणजे 3AG, इफ आय एम करेक्ट, 5AG आणि 3AP, 5AG आणि 3AP या नंबरनं सुरुवात होणाऱ्या हजारो नोटा या एक प्रकारे बनावट आहेत. जरी त्या आपण बँकेतून घेतल्या असल्यात तरी त्यांची छपाई सदोष झाल्यामुळे त्या नोटा रिझर्व्ह बँक आता परत घेत आहे. आणि या सगळ्या घोटाळ्यामध्ये जो आतापर्यंतचा साईज मी या कार्यक्रमात बसल्या बसल्या आकडा लावायची कोशिश करत होतो, प्रयत्न करत होतो, त्याच्यानुसार करोडो रुपये अक्षरशः अंदाज येत नाही, तेलगीपेक्षा सुद्धा मोठा घोटाळा या सगळ्यामध्ये समोर येतोय. या घोटाळ्याची जी सुरुवात झाली ती म्हणजे 190 विविध बँका आणि अनेक तुमच्यासारख्या जागृत नागरिकांनी रिझर्व्ह बँकेला असं लक्षात आणून दिलं की नोटेच्या मध्ये जी एक सिल्वर तार असते ती तार या नोटांमध्ये नव्हती. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या नोटा एक प्रकारे आपल्याला बनावट, सदोष म्हटल्या जातील. रिझर्व्ह बँकेने या नोटा परत घ्यायचं ठरवल्यानंतर त्यांच्याकडे शेकडो नोटा, हजारो नोटा परत आल्या, परंतु आज अजूनही त्यांच्याकडे हजारो, लाखो, करोडो नोटा पडलेल्या आहेत आणि त्याहीपेक्षा अनेक नोटा त्यांनी जाळून टाकल्याची माहिती किंवा जाळून टाकणार असल्याची माहिती देखील समोर येते. या जी त्रिसदस्यीय समिती नेमलेली होती त्याच्या अहवालानुसार काही कारवाई देखील करण्यात आल्या आहेत आणि सगळी बोटं ही होशंगाबाद, जिथून प्रेससाठी पेपर येतो त्याच्यावर दाखवले जात आहेत. परंतु असा पेपर नाशिकनं स्वीकारला कसा आणि स्वीकारला तर स्वीकारला, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया झाली कशी, हे आरबीआयच्या लक्षात कसं नाही आलं आणि आरबीआयने याला परमिशन कशी दिली, हे सगळेच घोटाळ्यांची एक मालिका आहे. ही एक सॉफ्टवेअर एरर आहे, सॉफ्टवेअरची चूक आहे का त्यापेक्षा याच्या मागे काही प्रचंड मोठं मानवी षडयंत्र आहे. चर्चा करूया ह्या भागामध्ये हे सगळं कसं थांबवायचं किंवा या सगळ्याच्यावर उपाय काय. आता जे प्रेक्षक कार्यक्रम बघतात ज्यांच्याकडे 5AG आणि 3AP 1000 आणि 500 नोटा आहेत त्यांना झोप उडेल अशा प्रकारचा आता हा सगळा धक्कादायक खुलासा मी तुमच्या समोर करतोय. त्याची चर्चा करूया. जो मुद्दा आपण आता चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो म्हणजे चलनी घोटाळे कसे रोखणार. चलनी घोटाळे कसे रोखणार. जयराज साळगावकर, सर्वसामान्य लोकांना या चुकीच्या सिरीजबद्दल अद्याप माहिती नाहीये. तातडीने गंभीर पावलं रिझर्व्ह बँकेने उचलायला हवीत. हे आता इतक्या कुठे कुठे पसरल्यात नोटा, हे काय कसं काय ट्रेस करणार. ते किती गंभीर पावलं उचलली तरी व्हायचा तो डॅमेज झालेला आहे आणि हे सगळं षडयंत्र आहे, ही कॉन्स्पिरसी आहे. दुसरं काहीतरी चालू होतं ह्याच्यापेक्षा मोठं, ते दडपण्यासाठी कदाचित त्यांनी हे वर काढलं असं असावं. कारण लॉजिक जर का तुम्ही लावलं, तर्कबुद्धी जर का लावली तर या सगळ्या गोष्टी होणं आणि इतके सगळे लोक एका वेळेला इन्व्हॉल्व्ह होणं त्याच्यामध्ये हे खूप कठीण वाटतं, लॉजिस्टिकली इम्पॉसिबल. बोगस नोटा सापडल्या तर त्यावर गुन्हा दाखल करा असं सांगितलं जातं. मग जर अशा 5AG आणि 3AP सिरीज मधल्या नोटा आमच्याकडे असतील तर आम्ही नेमकं काय करायचं. या पर्टिक्युलर सिरीज मधल्या नोटा बँका परत घेतील, त्या काउंटरफिट म्हणून जप्त. मग याचा गुन्हा कोणावर दाखल करायचा. एक प्रकारे ही बनावटच म्हणता येणार नाही का. हा सरकारी यंत्रणेवर गुन्हा दाखल करायचा. सिक्युरिटी प्रेस आणि रिझर्व्ह बँकेचे त्या खात्याचे लोक.
विवेक खरे, एक प्रकारे आरबीआय या सगळ्यावर पांघरून घालायचं काम करतंय का? आणि नाशिक प्रेस मधून होशंगाबादकडे बोट दाखवलं जातंय, हेही आपल्याला संयुक्तिक वाटतंय का विवेक खरे? मी जयराजजींच्या एका मताशी सहमत आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिल्यांदाच आपण गेल्या 2 वर्षापूर्वी भारतातच कागद निर्माण करावा याचे प्रयत्न सुरू केले. त्यापोटी छापल्या गेलेल्या पहिल्या 1000 रुपयाच्या नोटा आहेत. आपण गेली 50-60 वर्ष आपण परदेशी खाजगी कंपन्यांवर कागद आणि शाई या दोन्हीसाठी अवलंबून आहोत, आजही आहोत. तिथे कुठेतरी तो खीळ घालण्याचं एक षडयंत्र असावं असा मला एक प्राथमिक संशय आहे. आता आपण वळूया याच्याकडे. रिझर्व्ह बँक दरवर्षी मास्टर सर्क्युलर काढते आणि नोटेवर हा असा शिक्का मारायला सांगते. सर्व बँकांना हे जातं. आता वस्तुतः क्रिमिनल प्रोसिजर कोड 292 नुसार रिझर्व्ह बँकेला या विषयामध्ये काहीही अधिकार नाहीये नोट खरी किंवा खोटी ठरवण्याचा. परंतु सहकारी बँकेच्या कॅशियरला सुद्धा त्यांनी अधिकार दिलेत. कारण सामान्य माणसाला नाही, बँकिंग सेक्टरमधल्या माणसांना सुद्धा आरबीआयने जो डायरेक्टिव्ह काढला तो म्हणजे वरचा परमेश्वराचा डायरेक्टिव्ह असल्यासारखं ते मानतात. वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे. याच्या तुम्ही जो आता मुद्दा काढला त्याविषयी त्याच रिपोर्टमधलं एक तुम्हाला दाखवतो मी. ॲज फार ॲज काउंटरफिट डिटेक्शन पार्ट इज कन्सर्न, इट रिमेन्स विथ द MHA, द लॉ एन्फोर्समेंट एजन्सी. हे कोण म्हणतंय? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ऑफिसर आणि करन्सी नोट प्रेसचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या अंगाशी आलं की ते MHA वर ढकलून मोकळे होतात. साळगावकरांना माझी एक विनंती आहे की पहिले रिझर्व्ह बँकेला नीट करा, बाकीचं सगळं मग हळूहळू होईल नीट. श्रीकांत देशपांडे, मगापासून तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय किंवा TN आडके काय झालं असेल तर अशा प्रकारच्या शक्यतांवर बोलताय, परंतु आपण इथे वस्तुस्थितीवर बोलतोय. इतकं डिप्लोमॅटिक व्हायची गरज तुमची काय आहे ती तुम्हाला माहिती. परंतु जनता जो हा कार्यक्रम बघते ते तुमचा हा देखील प्रकार बघतेय. मला तुम्ही सांगा, ही मॅन्युअल एरर काही सॉफ्टवेअर एरर म्हणायची का? हे षडयंत्र असं आपण मान्य कराल? ही आरबीआयची चूक आहे असं आपण मान्य कराल? आरबीआयनी अंतर्गत चौकशी 4 महिन्यापूर्वी हा उघडकीला घोटाळा आला तेव्हा जर कारवाई केली असती तर हे सगळं टाळता नसतं का आलं? श्रीकांत देशपांडे, ही वेळ आहे ठामपणे भूमिका घेण्याची, स्पष्ट आणि सत्य बोलण्याची. आम्ही त्याची किंमत मोजायला तयार आहोत. आम्ही जेव्हा हे उघडकीला आणलं तेव्हा आमच्यावर काय दबाव येईल, आमच्यावर काय परिणाम भोगावे लागतील, योगेश खरेंना काय भोगावं लागेल, मला काय भोगावं लागेल याची पूर्ण कल्पना आहे. पण आम्ही सत्याची बाजू सोडणार नाही, तुम्ही सोडू नका. नाही, मुळात मी पहिलेच स्पष्ट केलंय की मी कुठल्याही प्रकारे भारतीय रिझर्व्ह बँकेचं प्रतिनिधित्व करत नाही. आणि मुख्य गोष्ट, हे सगळं झालं आहे हे कोण म्हणतं? याला एव्हिडन्स कुठेही नाही. केवळ फक्त मीडियात ज्या बातम्या आल्या याच्या पलीकडे याला कुठेही एव्हिडन्स नाही. त्यामुळे सत्य कुठलं आणि असत्य कुठलं हे ठरवायचं कोणी? प्रत्येक एजन्सी जी काय देशपांडे साहेब सस्पेंड झालेत माणसं. देशपांडे साहेब, नाही, सस्पेंड होऊ द्या ना. सस्पेंड झाले याचा अर्थ ते सत्य होत नाही. सत्य व्हायचं, सत्य ठरवायला ते आता गव्हर्नरची कमिटी नेमली आहे, ते ठरवतील. झालं असेल, केलं असेल. अहो तुम्ही मला सांगा, मला सांगा श्रीकांत देशपांडे, 5AG आणि 3AP, 5AG आणि 3AP या नोटा आल्या तर त्या परत घ्या असं आरबीआय कधी म्हणलेलं नाहीये का? या नोटा का बरं परत घेण्यात येत आहेत? असं फक्त मीडियात आलेलं आहे, कुठेही त्याला हे दुसरं हे नाही. हे वर्तमानपत्रातून वाचण्यात आलंय. योगेश खरे, आपल्या एकूण संशोधनात आणि माहितीत काय आलं? हे सगळे अधिकारी इतके गार्डेड असे का बोलतायत? कसले दबाव आहे? काय वाटतं आपल्याला? खरं म्हणजे देशपांडे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या आरबीआयशी संबंधित आहेत, त्यांचा जो अभ्यास आहे. पण हे सगळं जे घडलंय हे सगळं मध्य प्रदेशातल्या आरबीआयने यावर कारवाई केलेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये या बऱ्याचशा नोटा परत घेण्यात आल्या. यातल्या जवळजवळ 150 कंप्लेंट ज्या आहेत त्या पानिपत शहरातून आल्यात.
कारण की या नोटांची सर्वाधिक जो घोळ झाला म्हणजे सर्वाधिक नोटा ज्या वितरित झाल्या त्या पानिपत शहरात झाल्यात आणि पानिपत शहरामध्ये नागरिकांनी कंप्लेंट केल्यानंतर हा घोटाळा समोर आला. नागरिकांनी बँकांकडे कंप्लेंट केल्या, बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे कंप्लेंट केल्या MP मधल्या आणि मग तिथून मग हे सगळं झालंय. त्यामुळे हा जो घोळ आहे इथल्या अजून रिझर्व्ह बँक म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. जर या नोटा MP मध्ये वितरित झाल्या पण ह्या महाराष्ट्रात झाल्या असतील, आंध्र प्रदेशमध्ये झाल्या असतील किंवा आपल्या दक्षिणेकडे झाल्या असतील तर या लोकांना हे कसं समजणार. हे फक्त किंवा प्रत्येक बँकेमध्ये जी नोटीस असली पाहिजे की जर तुमच्याकडे अशा नोटा असतील तर त्या तुम्ही तपासून बघा आणि त्या नोटा आम्हाला परत करा, अशी कुठलीही सूचना कुठल्याही बँकेमध्ये अजूनपर्यंत लागलेली दिसत नाही. एका मूळ प्रश्नाकडे येऊया. TN आडके, सिक्युरिटी फीचर म्हणजे जी सुरक्षा तार आहे ती सुरक्षा तार त्या कागदामध्ये असावी आणि जी नोट चलनामध्ये आलेली आहे जी आता आमच्या खिशात आहे त्याच्यामध्ये असावी, याची अंतिम जबाबदारी कोणावर आहे? TN आडके, कोणावर आहे? हे बघा, मी डिप्लोमॅटिक वर तुम्ही जे म्हणाल तसं काही नाही, उघड बोलायला तयार आहे, बोलतोय. बोला. मला म्हणायचं होतं हे पटत नाही. याचं कारण असं की हे इतक्या चेक आणि काउंटर चेक मधून हे प्रोसेस जातंय. हे घडलं कसं हे आश्चर्याची गोष्ट आहे. बघा, जेव्हा पेपर तयार होतो, मॅन्युफॅक्चरिंग होतं फॅक्टरीमध्ये, तो अजूनही काही परदेशामधून येतो. गेली 40-50 वर्षापासून होशंगाबादून सुद्धा स्वदेशी पेपर येतो. ज्यावेळा तो पेपर मॅन्युफॅक्चरिंग होतं त्यावेळेला प्रेसचे 2 अधिकारी तिथे स्वतः जातात. तो पेपर प्रिंट तयार करण्याला घेण्यापूर्वी काही सॅम्पल पेपर तयार होतात. तो पेपर तपासला जातो. सगळे फीचर तपासले जातात. त्याच्यामध्ये सिक्युरिटी थ्रेड तपासला जातो, वॉटरमार्क तपासला जातो. तो दोन्ही बाजूनी अप्रुव्हल होतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जी फॅक्टरी त्यांचे प्रतिनिधी, आमचे जे प्रिंटिंग करणारे जे प्रतिनिधी, ते दोन्ही मिळून ते पेपर अगदी केमिकल एक्झामिनेशन करून नंतर त्याच्यावर ते सह्या करतात. तो पेपर अप्रुव्हल करतो. त्याच्यातले काही सॅम्पल पेपर आमच्याकडे येतो. पेपर आमच्याकडे कस्टडीमध्ये ठेवतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जातो. TN आडके, ते झाल्यानंतर TN आडके, हे सगळं झालं तरी पानिपत मधूनच सुरुवात झाली. या तुमच्या सुरक्षा यंत्रणेचं पानिपत समोर आलेलं आहे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतोय. सुरक्षा तार, चांदीची जी सुरक्षा तार असते त्याची जबाबदारी कोणाची, ती आहे की नाही बघायची. बरोबर. हे 2 जे माणसं आहेत, हे जी 2 माणसं आहेत त्यांनी काय तपासलं तिथे? सुरक्षा तार नसताना तो पेपर का तपासला? दुसरी गोष्ट, त्या सगळ्या लोकांनी जो पेपर ज्यावेळेला इतका ढीग तयार झाला, इतक्या रिमा तयार झाल्या, त्यावेळेला प्रत्येक वेळा त्यांनी तो तपासला पाहिजे. आणखी तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला तो बोला आडके, बोला, ऐकून घ्या. तिसरी गोष्ट, ज्यावेळेला तो पेपर प्रेसमध्ये येतो, प्रिंटिंगला लावला जातो, प्रिंटिंग चालू असताना मधूनच एखादा पेपर तपासला जातो, सॅम्पल म्हणून प्रिंटिंग झालेला. TN आडके, जो मी तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही देत नाही आहात. प्रोसेस मॅन्युअल इथे वाचून दाखवायची ही जागा नाहीये. तार आहे की नाही ही जबाबदारी कोणाची, याचं उत्तर द्या तुम्ही. जे चौकशी केलेले अधिकारी आहेत त्यांची, कर्मचाऱ्यांची, स्वयंचलित मशीन आणले त्याची, कोणाची जबाबदारी आहे ही शेवटी? आज करोडो रुपयाच्या नोटा अशा चलनात येत आहेत. आडके, याची जबाबदारी कोणाची? हे सांगितलं. ह्या प्रोसेसमध्ये ज्या ठिकाणी उगमस्थानी जो पेपर तयार होतो तिथे ज्यांनी तो तपासला त्यांची. विवेक खरे काय सांगाल? प्रेसमध्ये जेव्हा तो पेपर आला, विवेक खरे, आणि पेपर जेव्हा प्रिंटिंग, विवेक खरे ही जबाबदारी पेपर मिलवर कशी? बँक ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचीच अंतिमतः आहे. याचं कारण रिझर्व्ह बँकेने ऑर्डर दिली आहे करन्सी नोट प्रेसला, आणि करन्सी नोट प्रेसने कागद तयार करायची ऑर्डर होशंगाबाद मिलला दिलेली आहे. नोटा कोणाचे छापत होते? हे रिझर्व्ह बँकेच्या. रिझर्व्ह बँकेने त्या सिक्युरिटी फीचर्स इन्कॉर्पोरेट झालेल्या असल्याशिवाय, आता मी तुम्हाला पुढचं एक सांगतो, सिक्युरिटी थ्रेड तर पटकन दिसतो तरी आपल्याला, प्रिंट जनरेटेड सिक्युरिटी फीचर्स ती जवळजवळ 20 ते 22 असतात की जी पटकन तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ती तुम्हाला एनलार्ज करून बघावी लागतात. ती RBIच्या आणि या नोटमध्ये किती येतो?
जरा आरबीआयच्या अधिकाऱ्यांना बोला, समोर बसून म्हणा बोला जरा, यांच्यात हिंमत असेल तर समोर येऊन बोला म्हणा. आरबीआयच्या DGM आणि GM जे आहेत, डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट, त्यांना बोलवा उदयजी तुम्ही लाईव्ह, देऊ देत उत्तर. आज अख्खा दिवसभर आम्ही प्रयत्न करत होतो की आरबीआयनी त्यांची बाजू मांडायला त्यांचे अधिकारी यावेत, पण आरबीआय कडून एकही अधिकारी आज यायला उपलब्ध नव्हता. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता जयराज साळगावकर हे एक फार मोठं षडयंत्र आहे. हा एक आमच्यावर पठाणकोट सारखा आमच्या अर्थव्यवस्थेवर आमच्याच लोकांनी केलेला हल्ला आहे. आता जी माहिती मिळते त्यावरून असं दिसतंय की हे षडयंत्र आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर हा हल्ला झालेला आहे. जसं आपले शेजारी देश आपल्याकडे काउंटरफिट करन्सी पाठवून आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडावू पाहतात, तशाच प्रकारचा इंटरनली हा हल्ला झाला आहे. आणि हे म्हणतात तसं पेपर मिलमध्ये जेव्हा तो वॉटरमार्क येतो त्याची दंडी म्हणतात त्याला, बनलेली असते, एक सिलेंडर असतो, तो खास सिक्युरिटी एजन्सीकडून बनवून घेतला जातो इंटरनॅशनल, आणि त्याच्यामध्ये काही पेपरमध्ये तो मार्क आला आणि काही नाही असं होणार नाही. वॉटरमार्क म्हणतोय मी, त्याचप्रमाणे फॉईलचं आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेजला याच्यामध्ये गोंधळ आहे, पेपर मेकिंग पासून ते आरबीआय पर्यंत. आणि इतके लोक एकत्र येऊन जर का असा कॉन्स्पिरसी करत असेल तर ते देशाच्या अर्थ मंत्रालयाने अत्यंत सिरियसली घेण्याची गोष्ट आहे. मला तर विवेक खरे योगेशकडे जाण्याआधी एक तुम्हाला प्रश्न असा आहे की आता ज्यांच्याकडे अशा प्रकारचा 5AG किंवा 3AP सिरीजच्या नोटा आहेत किंवा ज्या नोटांवर सिल्वर अशा प्रकारचा थ्रेड नाही, त्यांनी नेमकं काय करावं असं वाटतं आपल्याला? आरबीआयने जाहीर जर केलं असेल तर त्या नोटा बँकांमध्ये आपापल्या जाऊन परत करून दुसऱ्या घ्याव्यात. उदयजी, आज वस्तुस्थिती अशी आहे की 14,300 लाख कोटी रुपये कॅश सर्क्युलेशनमध्ये आहेत रिझर्व्ह बँकेच्याच गेल्या वर्षीच्या रिपोर्टप्रमाणे. करेक्ट. त्यापैकी 86% ही 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांमध्ये आहेत. म्हणजे साधारणपणे 13 लाख कोटी रुपये हे 500 आणि 1000 रुपयांच्या डिनॉमिनेशनमध्ये आहेत. काय करायचं सामान्य माणसाने, ज्याच्याला TV नाही, वर्तमानपत्र नाही, ज्याला ऍक्सेस, त्या माणसाने काय करायचं सांगा? हे 50-100 हरामखोर लोक, मी जबाबदारीने हा शब्द वापरतोय, हे देशद्रोही लोक आहेत. TN अडके शब्द गंभीर असले तरी मिनिस्ट्री यांच्यावर ढकल. TN अडके या अशा मंडळींना देशद्रोह असंच कृत्य म्हणावं का? मग ते आरबीआयचे असतील किंवा सिक्युरिटी प्रेस मधले कोणी असो, जर ते चुका असतील तर अशा लोकांना हे जे बोलले त्यांना माझा पाठिंबा आहे. श्रीकांत देशपांडे, आरबीआयने आता काय करावं असं वाटतं आपल्याला? आपण आरबीआयची बाजू मांडत नाही आहात, परंतु अनेक अशा नोटा आपल्या खिशात असू शकतात म्हणून हा प्रश्न विचारतोय. आपल्या कष्टाचा, घामाचा, पेन्शनमधनं आलेला पैसा जर अशा प्रकारे खोटा आपल्या नशिबात येत असेल, म्हणून तरी आता स्पष्टपणे बोला या विषयावर. नाही, असं तर खरोखरीच झालं असेल, कारण ज्या गोष्टीला पुरावा नाही, जिसं ऐकीव माहिती त्या गोष्टी फार बोलण्यात अर्थ नाही. परंतु जर खरोखरीच असं झालं असेल आणि तुम्ही ज्या 2 सिरीजच्या नोटा सांगितल्या, या जर कोणाकडे असतील आणि त्या जर बँकेत घेऊन गेले आणि इतर मापदंड जर व्यवस्थित असतील, त्या निश्चित बदलून मिळतील. योगेश खरे, अजूनही रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी किंवा प्रेस मजदूर संघाचे माजी सचिव या सगळ्याला एक प्रकारे कव्हर फायरिंग म्हणतात, तशा प्रकारचं देताना आपल्याला आढळत आहेत. अशा प्रकारचा ऐकीव आहे, अशा प्रकारचं झालेलंच नाही किंवा झालं असेल की नाही माहिती नाही, पण झालं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका घेत आहेत. एक प्रकारे एकही अधिकारी याच्यावर आत्ता बोलत नाही, आरबीआय बोलत नाही, आरबीआयचे निवृत्त अधिकारी बोलत नाहीत, माजी सचिव प्रेस मजदूर संघाचे याच्यावर ठाम भूमिका घेत नाहीत, माध्यमच याकरता लढतायत. काय वाटतं हे सगळं? अजूनही हे सगळं ऐकीव माहितीवर आहे असं वाटतं आपल्याला, का काही ठोस पुख्ता पुरावे आपण आता या कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना देऊ शकतो की ज्याच्यावरून आता जयराज साळगावकर आणि विवेक खरे जी भूमिका मांडतात की एक फार मोठं षडयंत्र असू शकतं किंवा षडयंत्र आहे? काय सांगाल? हे मोठं षडयंत्र आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण की आतापर्यंत परदेशातल्या कंपन्या या सर्व कागद जो होता नोटांसाठीचा लागणारा हा पुरवत होत्या आणि तो अचानक मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामुळे बंद झाला.
मेक इन इंडियाचा कार्यक्रम हा आत्ताच मागच्या ऑगस्टमध्ये हा सुरू झाला आणि गेल्या 6 महिन्यापासून या ट्रायल रन सुरू आहेत की जेणेकरून हा कागद आपल्याच भारतात तयार व्हावा आणि आपल्या नोटा ह्या पूर्णपणे भारतीय असाव्यात. मात्र याच ठिकाणी हा सगळा घोळ करण्याचं कारण आहे. यामध्ये मोठी यंत्रणा याच्या पाठीमागे आहे हे नक्कीच. या घोळ करण्यामागे जाणून कुणी ना कुणी हे सगळं घडवून आणलंय हेही सुद्धा नक्की आहे. किंवा एक नेक्सस असं आहे की ज्यांचा या ठिकाणी संबंध दुखावले गेलेले आहेत, त्यांचं हित दुखावलं गेलंय आणि त्यातून हे सगळं घडलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण जर म्हटलं आडकेंनी खरं म्हणजे तशी खूप कठोर भूमिका घेतली आहे, पण त्यांच्याकडे आता लाईव्ह बोलताना त्यांच्याकडे स्वतःकडे सुद्धा पुरावे नसल्यामुळे ते बोलू शकत नाही. सिक्युरिटी प्रेसमधले कुठलेही कागदपत्र बाहेर आलेले नाहीत. कोणीही अजूनपर्यंत कागदोपत्री हे असं घडलंय असं म्हटलेलं नाही आणि तरीही आपण ह्या सगळ्या बातम्या करतोय कारण ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक कामगाराला चिंता आहे, आडकेंना चिंता आहे की हे असं होतंय आणि हे थांबलं पाहिजे. मात्र कुठलेही पुरावे नसल्यामुळे ठोस असं समोर कुणीही येत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर जे पदाधिकारी आहेत, सध्याचे जे कामगार संघटनेचे पदाधिकारी आहेत, ते सुद्धा एक शब्द या ठिकाणी बोलायला तयार नाही. जे माजी अधिकारी आहेत ते सुद्धा घाबरत आहेत. म्हणजे यांचा सिक्युरिटीच्या नावाखाली जो काही दहशत आहे, जी काही कारवाई केली जाते त्याला घाबरून ही सगळे लोक बोलत नाहीत. पण सर्वसामान्याचं हित म्हणजे सर्वसामान्याची जी मेहनतीची कमाई आहे ते हित बघून आपण या सर्व बातम्या करतो आहोत आणि आपल्या बातम्या बघूनच यांनी हे सगळी कारवाई केलेली आहे. नाशिकमध्ये 3 कामगारांना निलंबित केलंय आणि 4 अधिकाऱ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यामुळे यामध्ये वस्तुस्थिती आहे हे नक्की. फक्त ही चौकशी समोर येत नसल्यामुळे यामध्ये बोलण्याचं धाडस कुणी करत नाही. मात्र हे कधी ना कधी नक्की समोर येईल. ज्यावेळेस संसदेमध्ये यावर चर्चा होईल त्यावेळेस समोर येईल आणि त्यावेळेस मात्र यावेळेस मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी उत्तरं द्यावी लागतील. प्रेक्षको, आपल्या अर्थव्यवस्थेचा कसा खेळखंडोबा होतोय ते आपण पाहताय. या चलनी घोटाळ्याला नेमकं जबाबदार कोण असा सवाल केल्यानंतर एकमेकांवर जबाबदारी ढकलली जाते. नाशिक करन्सी प्रेस नोट प्रेसमध्ये बोगस नोट छापल्या जातात आणि करोडो रुपयांच्या नोटा तुमच्या आमच्या खिशात चलनात येतात. हे अशक्य वाटत असलं तरी आजचं उघडं ढळढळीत असं वास्तव आहे. हा सरळ सरळ देशद्रोह आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे गोपनीयतेच्या नावाखाली हा सगळा घोटाळा दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी छापखान्यात बोगस नोटा छापण्याचा प्रकार घडलाय कारण आपला चलता है ॲटिट्यूड, ज्याला राष्ट्रीय शिस्त म्हणतात, ती हल्ली दिसत नाही. ना शिक्षणात, ना संरक्षणात, ना राजकारणात, अन्न कुठल्याही क्षेत्रात कोणालाही कायद्याचा धाक उरलेला नाही. सगळं काही व्यवस्थित मॅनेज होऊ शकतं अशी खात्री आम्हाला पटली आहे. नाशिकमधल्या चलनी घोटाळ्यानं ही बाब पुन्हा एकदा आमच्या समोर आणलेली आहे आणि ही फार गंभीर आहे, देशाच्या मुळावर येणारी आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे. आरबीआय शुड कम क्लीन ऑन इट. आरबीआयनी या संदर्भात त्यांचं ऑफिशियल जे काही कम्युनिकेशन आहे ते केलंच पाहिजे. ते त्यांनी करावं आणि एक प्रकारे या षडयंत्राच्या मुळापर्यंत पोहोचावं याकरताच हा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.